नमस्कार. विजयादशमीच्या या उत्सवाच्या काळामध्ये आपण सातत्याने स्त्रीविषयक सन्मानाची मांडणी केलेली आहे. खरं तर हा 10 दिवसाचा उत्सव संपूर्णतः स्त्रीला अर्पित असतो, ज्यात स्त्रियांच्या विविध रूपांची देवता म्हणून पूजा केली जाते आणि स्त्रियांचा सन्मान केला जातो. जिथे नारीला नारायणी मानण्याची पद्धत आहे, जिथे स्त्रीला देवी मानण्याची पद्धत आहे, घरी आलेल्या सुनेला लक्ष्मी मानण्याची पद्धत आहे, जिथे आपल्यासोबत विवाह करणाऱ्या पत्नीला ही धरा, ही पृथ्वी मानण्याची पद्धत आहे, तिथे अपमान होण्याची शक्यताच नाहीये. आणि अशी शक्यता नसताना सुद्धा, आम्ही सन्मान करत असताना सुद्धा हिंदूंच्या मध्ये स्त्रियांचा अपमान केला जातो, हे अर्धवट ज्ञानाच्या आधारावर मांडलं जातं. मंडळी, आमच्याच धर्माचं, आमच्या धर्मग्रंथांचं ज्ञान आम्हाला नाही. आमच्या धर्मग्रंथात काय लिहून ठेवलं आहे हे आम्ही वाचत नाही, वाचण्याचे कष्ट घेत नाही, समजून घेत नाही. त्यामुळे समजावून सांगणारा आपल्या सोयीने समजावून सांगतो. जसे एक वाक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती, म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. एवढंच एक वाक्य उचलायचं आणि न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती असं सांगत सुटायचं. वाटेल तसा अर्थ लावला की काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तोडायचं कुठेही आणि त्याचे अर्थ आपल्या मनाप्रमाणे लावून सांगायचे. बरं, जेव्हा असे मनाप्रमाणे अर्थ लावण्याची सवय होते तेव्हा काय गडबड येते आणि कसे अर्थ लावले जातात ते तुम्हाला मी आता दाखवतोय. 3ऱ्या अध्यायातला 9वा श्लोक तुम्ही बघत आहात. पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने, रक्षन्ति स्थाविरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती. म्हणजे पिता कौमार्य काळापर्यंत रक्षण करतो, पती यौवनाचं रक्षण करतो, पुत्र वृद्धापकाळात रक्षण करतो. म्हणजे स्त्री स्वतंत्र कधीच नाही. स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाही. ती नेहमी पिता, पती आणि पुत्र यांच्या अंकित आहे. किती छान पद्धतीनं खोटं बोलता येतं ना. याला मी जरा वेगळ्या पद्धतीनं मांडतो, जे जसं आहे तसं मांडतो. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं मांडतो म्हणजे माझी बुद्धी लावून मांडतो असं नाहीये, जसं आहे तसं मांडतो. स्त्री ही ऑल टाइम प्रोटेक्टेड आहे. ती सदा सर्व काळ तिचं रक्षण केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे. कोणत्या काळात कोण करावा, म्हणजे पुरुषावरही दडपण नको बरं का उगाच, म्हणजे एकानंच करावं असं नाहीये. ती कौमार्य अवस्थेत असेपर्यंत तिचं संरक्षण पित्याने करावं. यौवनात पदार्पण करता ती जबाबदारी पतीची असेल, तर वृद्धापकाळात ती जबाबदारी पुत्राची असेल. जबाबदारी कोणाचीही असेल, ती ऑल टाइम प्रोटेक्टेड आहे. तिला असं मोकळं सोडून जमणार नाही, हे ठामपणे सांगितलं जातं. याच पुस्तकातल्या 8व्या अध्यायातला 358वा श्लोक मी तुम्हाला दाखवतोय. खरं तर 358 आणि 359 एकदाच बघा. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. म्हणजे स्त्रियांच्या विषयक अपराधाला काय दंड दिलं जातं हे सांगणारे 2 श्लोक आहेत. आणि त्यातला अजून एक शब्द फार महत्वाचा आहे. तुम्ही ते श्लोक बघताय. परक्या स्त्रीला, परक्या म्हणजे आता पुन्हा या पहिल्या 9व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकाचं इथं उदाहरण येतं की पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने, रक्षन्ति स्थाविरे पुत्रे, न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती. काय आहे परक्या स्त्रीला? म्हणजे ती ज्याची मुलगी नाही, ज्याची पत्नी नाही, ज्याची आई नाही, अशा स्त्रीला, म्हणजे जी आपली कोणीच नाही अशा स्त्रीला अनुचित ठिकाणी स्पर्श करेल, या स्पर्शाच्या गुन्ह्याला
तिचा विनयभंग मानावा आणि जो स्त्रीचा असा विनयभंग करतो त्याला देहांत प्रायश्चित्त ही शिक्षा द्यावी. असं देहांत प्रायश्चित्त कोणाला द्यावं? आता हे फार महत्वाचं आहे. तो कोणत्याही वर्णातला असेल तरीही त्याला देहांत शिक्षा द्यावी. म्हणजे वर्णभेद नाही आहे इथे. परक्या स्त्रीशी वाईट वागणाऱ्या कोणत्याही वर्णातील माणसाला तुमचं आत्ताच्यासारखं 6 वर्ष शिक्षा 8 वर्ष शिक्षा नाही, देहांत प्रायश्चित्त द्यावं असा हा मनु नावाच्या राजाने क्षत्रियाने केलेला नियम सांगतो. कदाचित म्हणूनच मनुवाद्यांची भीती वाटत असावी. 8व्या अध्यायातला 352वा म्हणजे याच्या आधीचा श्लोक तर छत्रपती शिवरायांची आठवण करून देणार आहे. एखाद्या स्त्रीशी परक्या स्त्रीशी वाईट वर्तन करतो त्याचा हात पाय तोडून म्हणजे चौरंगा करून त्याला देशाबाहेर हाकलून द्यावं असं मनु सांगतो. मला छत्रपती शिवरायांचं राज्य आठवतं. रांझ्याच्या पाटलाला आपल्या जवळचा असून सुद्धा चौरंग्या करून पाठविणारे छत्रपती शिवराय म्हणूनच ग्रेट ठरतात. इथला न्याय वर्णाच्या कसोटीवर चालत नाही. कोणी मनुस्मृतीत वेगळ्या वर्णाला वेगळ्या शिक्षा असल्याचं सांगत असेल तर ते मनुस्मृतीतले घुसळलेले प्रक्षिप्त श्लोक आहेत असं म्हणावं लागेल. येथे लक्षात तुमच्या की काय चूक नाही आहे आमच्याकडे. न स्त्री स्वातंत्र्यम हरती या शब्दाचा अर्थ आपापल्या परीनं लावत त्याला आपल्या पद्धतीनं मांडणाऱ्या माणसांनी काय केलं असेल तर फक्त हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. केवळ एवढ्यापुरतं नाही आहे, विवाहाच्या बाबत सुद्धा काही वेगळे नियम आहेत. 3ऱ्या अध्यायातला 51वा श्लोक तुम्ही बघा, ज्यात लिहिलंय वराकडून धन घेऊ नये. तसे केल्याने मुलीचा विक्रय ठरतो. कर्नाटकात जाऊन पोरीच्या बापाला लग्नाचा खर्च म्हणून पैसे देणारे आणि बायको विकत आणणारे कोणत्या पातळीवरच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतात कळताय? अशा व्यवहाराला तो मुलींचा विक्रय समजावा आणि त्याला दंड द्यावा अशी तरतूद हजारो वर्ष आधी आमच्याकडे करण्यात आली होती. 3ऱ्या अध्यायातला 52वा श्लोक तुम्हाला मी दाखवतोय, ज्यात स्पष्टपणे लिहिलं आहे स्त्रीचं धन हा संपूर्णतः तिचा अधिकार आहे. त्यावर अन्य कोणाचाही अधिकार असत नाही. अन्य म्हणजे तिचे वडील, पती, भाऊ, दीर, सासरे या कोणाचाही अधिकार असत नाही. आणि जो कोणी स्त्रियांचं धन लग्नात तिच्या पित्याने अथवा घरच्या मंडळीने तिला दिलेलं धन आपल्या स्वतःसाठी वापरील, तो खर्च करील, तो भयंकर नरकात जाईल. म्हणजे स्त्रियांकडचे दागिने, स्त्रियांकडचे पैसे हे त्यांचेच असले पाहिजेत हे ठामपणे कळवलं जातं. पुढे अजून एक, एवढ्यावर नाही थांबायचं. 3ऱ्या अध्यायातला 54वा श्लोक बघा, ज्यात लिहिलंय की कोणी भेटवस्तू म्हणून भावाने, पित्याने, पतीने तिला धन, दागिने, कपडे, वाहन, पशु दिले असतील तर ते तिच्याच उपभोगासाठी ठेवावेत, ते घेऊ नयेत. ते आपल्या उपभोगासाठी वापरू नयेत हे स्पष्टपणे सांगितलंय. मग न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती या शब्दाचा हवा तसा अर्थ त्या विदेशात बसणाऱ्या कोणत्या युट्यूबरच्या नादी लागून लावायचा, तो सांगत राहणार. आपल्या तरुणांनी हे ऐकायचं हे कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवायचं. नमस्कार.